मुंबई आणि ठाण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम हा लोकल ट्रेनवर होताना दिसतोय। मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी सेवा ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। रेल्वे रुळावर पाणी साचल्याची माहिती मिळते। हार्बर लाईनवरील लोकलवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। गेल्या दीड तासांपासून लोकल सेवेवर परिणाम झाल्यामुळे नोकरदारांना आता प्रचंड त्रास हा सहन करावा लागतोय। त्यामुळे आपण पाहतोय सध्या काल सुद्धा असाच मुसळधार पाऊस मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या विविध जिल्ह्यांमध्ये झालेला आहे आणि याचा परिणाम अर्थात लोकल ट्रेनवर झाल्याचं आपण सध्या पाहू शकतो। मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी सेवा ही पूर्णपणे ठप्प असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे रेल्वे रुळावर पाणी साचल्याची माहिती सुद्धा हाती येते। हार्बर मार्गावर सुद्धा असाच काहीसा लोकल ट्रेनच्या वेळापत्रकांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्याची ही सध्याची आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीने ट्रॅक्सवर सध्या पाणीच पाणी पाहायला मिळतं। गेल्या दीड तासांपासून लोकल सेवेवर परिणाम झाल्यामुळे आता सकाळी आपल्या कामावर जाणाऱ्या नोकरदारांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। पाहतोय पावसामुळे सध्या लोकल ट्रेन या ठप्प आहेत। त्यामुळे मध्य रेल्वेच्या विविध स्टेशन्सवर तसंच हार्बर मार्गावरच्या विविध स्थानकांवर सुद्धा सर्वच प्रवाशांनी एकच गर्दी केलेली आहे। ठाणे ते सीएसएमटी अप आणि डाऊन रेल्वे सेवा सध्या ठप्प असल्याची माहिती मिळते। एकीकडे रुळावर पाणी साचल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि त्यामुळे लोकल सेवा ही ठप्प झालेली आहे। त्यामुळे कालपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा परिणाम आता लोकल सेवेवर झालाय। त्यामुळे आज सकाळी आता कामावर जाणाऱ्या नोकरदारांना मात्र आपण कामावर वेळेत कसं पोहोचायचं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। एकीकडे रेल्वे मार्गावरची ही अवस्था आहे, तर दुसरीकडे अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेले आहे। त्यामुळे रस्ते मार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा बसलेला आहे। मध्य रेल्वेच्या वतीनं ठाण्यावरनं सीएसटीचे ज्या काही लोकल्स आहेत या लोकल्सला देखील बसलेला आहे। मागील एक तासापासून ही लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। विशेष म्हणजे रेल्वेच्या वतीने दरवर्षी दावा करण्यात येतो की कुठल्या प्रकारची गैरसोय जे काही सर्वसामान्य चाकरमानी किंवा मग रेल्वे प्रवासी आहेत त्यांना बसणार नाही, परंतु ही सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सदर सेवा ठप्प झाल्यामुळं जे काही सर्वसामान्य रेल्वेचे प्रवासी आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडं रेल्वेने देखील सांगितलं होतं की यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त त्रास जे काही चाकरमानी आहेत त्यांना होणार नाही, परंतु हा त्रास झालेला आपल्याला दिसून येत आहे। हा जो काही त्रास आहे हा दरवर्षी रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांतून आल्याची न झाली सफाईचा फटका रेल्वेच्या ट्रॅकवर बसतो अशाच प्रकारचा फटका देखील आज बसलेला आहे। रेल्वेच्या वतीनं जो काही दावा करण्यात आला होता हा दावा आता फेल करण्यात आलेला आहे। दरवर्षी रेल्वे सांगत जरी असली की कुठल्या प्रकारचा त्रास सर्वसामान्य जे काही रेल्वे प्रवासी होते त्यांना होणार नाही, परंतु यंदा देखील हा फटका बसलेला आहे। ठाण्यावरनं सीएसटी जे काही लोकल आहे ही पूर्णपणे ठप्प झाली, तर केवळ ठाणे आणि कल्याण असाच प्रवास आता ठाणेकरांना करावा लागणार आहे। विकास काटे, खाम टीव्ही, ठाणे। अशीच सध्या लोकल सेवा सुरू आहे। त्यानंतर मात्र सीएसएमटी पर्यंत लोकल सध्या धावत नाहीये। त्यामुळे सकाळीच आता आपापल्या ऑफिसेससाठी निघालेल्या या नोकरदारांना आपण आपल्या कार्यालयापर्यंत कसं जायचं हा प्रश्न आहे।